एवढं काय चालवायचं उपाय एक काम करे वरनी घेऊन ठेव याच घरी आलो आपण सायखिंडीमध्ये मच्छिंद्र शिवाजी गांडोळे यांच्या वस्तीवरती आलो आहे आणि साधारणपणे एक अर्धा पाऊण तासापूर्वी त्यांनी फोन केला होता की त्यांच्या राहत्या इथे बांधकाम चालू आहे आणि बांधकामाच्या कडेने एक साप तिथे बसले त्यांनी सांगितलं होतं आणि नाग असल्याची शक्यता सांगितली होती आणि समोर तुम्हाला इथे दिसतंय की नाग आहे. समोर तुम्हाला दिसतंय इथे नाग आहे आणि त्याचे स्किनवर आपल्याला कळते या ठिकाणी की त्याला भक्ष्य लवकर मिळालेलं नाही आहे आणि भक्ष्याच्या शोधात या ठिकाणी त्या ठिकाणी तो आलेला आहे. परंतु मोठ्या फणा त्याचा पाहिजे तिथं मोठा आहे त्याच्या मागच्या बाजूला तुम्हाला दिसतंय की मोठा असं दिसतंय तुम्हाला. नागाचं वैशिष्ट्य आहे की अशा प्रकारचा स्पेक्ट्रल मार्क हा फक्त नागालाच असतो आणि याच्या त्या स्पेक्ट्रल मार्कमुळे त्याला इंडियन स्पेक्ट्रल कोब्रा या नावाने संबोधलं जातं. हा मात्र विषारी वर्गामधला साप आहे, बिनविषारी वर्गामधला हा साप नाही आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की भक्ष्याच्या शोधात या ठिकाणी तो आलेला आहे आणि त्याला भक्ष्य लवकर मिळाला नसेल त्यामुळे त्या ठिकाणी तो शांततेने बसलेला होता आणि त्याच्या बाजूला दिसते तुम्हाला त्याला स्किन दिसते या ठिकाणी त्याला त्याच्यामध्ये टिक पडलेले आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या त्वचेवरती थोडासा विचित्र परिणाम झालेला आहे स्किनवरती ते आपल्याला व्यवस्थित बरं करावं लागेल. आणि अशा प्रकारचे साप जर आजारी असतील आणि त्यांना जर लवकर भक्ष्य नाही मिळालं ते असे मानवी व्यवस्थेमध्ये कधी कधी येऊ शकतात, भरकटलेले असतात आणि त्यामुळे ते मानवी व्यवस्थेमध्ये कधी कधी येऊ शकतात. ते लागेल बरं का तिथे लागेल त्याच्यामुळं ते आता 6 फुटाचा आहे ना मग तो इथे तुम्हाला दिसतंय त्याच्या मागच्या बाजूला आपल्याला स्पेक्ट्रल मार्क दिसतोय आणि अशा प्रकारे मोठा जर फणा असेल त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी त्याला थोडीशी इजा झालेली त्याला स्किन दिसते त्या ठिकाणी आणि म्हणून त्या ठिकाणी तो शांतपणे बसला होता. आणि याचं जे विष आहे हे न्यूरोटॉक्सिक आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे समोर नागाचा फणा काढला त्याजवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही कारण असे चिडलेले साप असतात आणि चिडल्यानंतर ते वारंवार चावायचे प्रयत्न करतात आणि विष न्यूरोटॉक्सिक असल्यामुळे त्याचा संस्थेवरती जर परिणाम झाला तर ते आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतं. परंतु या ठिकाणी तुम्हाला समोर दिसतंय त्याचा रंग मात्र थोडासा गव्हाळी आणि म्हणून अशा प्रकारचे पट्टे त्याच्या पांढऱ्या रेषा जर दिसल्या त्या ठिकाणी काहींना धामण असल्याचा भास होऊ शकतो परंतु धामण आणि याच्यामध्ये फरक आहे. हा पूर्णपणे विषारी वर्गामधला हा साप आहे त्याला आपण विषारी किट वापरून त्याला आपण सुरक्षितपणे घेऊ ताब्यात नंतर त्याच्या नैसर्गिक आदिवासी सोडून देऊ परंतु व्हिडिओ बघून मात्र कोणी सापाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा.
मच्छिंद्र शिवाजी गांडोळे सायखिंडी यांच्या राहत्या जो आपल्याला नाग सापडला होता, या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये या ठिकाणी सोडू.